रेकीची प्रार्थना म्हणायची. या विश्वामधले सगळे रेकीचे ग्रँड मास्टर, रेकीचे मास्टर, डॉक्टर मिका ओसुई, सगळे मास्टर्स, वासंतीताई यांचे खूप आभार. सगळ्या दैवी शक्तींना, शिवशक्तीला मी आवाहन करते, मला रेकी घेण्यासाठी आणि रेकी देण्यासाठी मदत करावी. या वैश्विक शक्तीला मी आवाहन करते, माझ्या सहस्त्रहार चक्रामधनं आतमध्ये येऊन सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा मिळू दे. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. सूर्यनाडीशी संबंधित आपलं आजचं रेकीचं ध्यान आहे. त्यामुळे डावा हात पुढे घ्या, उजव्या हाताला समोर ठेवायचे. बघा, डावा हात असा खाली घेतला आहे, त्याच्यावर उजवा हात. खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा आणि मकार रूपी ओमचं उच्चारण 3दा करा. आपला उच्छ्वास सगळ्यांनी चेक करा. बघा, उजवी नाकपुडी तुमची ॲक्टिवेट झाली असेल, नसेल ॲक्टिवेट झालेली तर डावी नाकपुडी बंद करा आणि उजवीने श्वास घ्या, उजवीने श्वास सोडा. सूर्यनाडीला आपण आत्ता ॲक्टिवेट केलेले आहे. पाण्याचं ग्लास भरून घ्यायचे. पाण्याच्या ग्लासवर रेकी शिकलेले किंवा न शिकलेले सगळ्यांनी ओम काढायचे. मग चोकुरे काढा, रेकी स्तर 2 झालेल्यांनी. चोकुरे चोकुरे चोकुरे. रेकी स्तर 2 झालेल्यांनीच डिस्टन्सचं चिन्ह काढायचे. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. संतुलनचं चिन्ह काढा, हार्मोनीचं चिन्ह ज्याला आपण म्हणतो. सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकी स्तर 3 झालेल्या पुढच्यांनी सगळ्यांनी काढायचे हार्टचं चिन्ह. हार्ट हार्ट हार्ट. आणि जे रेकी मास्टर आहे त्यांनी रेकी मास्टरचं चिन्ह काढायचे. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. रेकी ग्रँड मास्टर जे आहेत तनुजा, ग्रँड मास्टरचं चिन्ह काढायचे. मनातल्या मनात ग्रँड मास्टरचं जे चिन्ह आहे त्याचं उच्चारण करायचे. खूप आभार मानायचे. ज्यांच्यामुळे आपल्याला रेकीची दीक्षा मिळालेली आहे त्यांचे खूप आभार. ग्रँड मास्टरची माझी रेकी दीक्षा माधुरीताई यांनी मला दिलेली आहे, त्यांचे मी खूप आभार मानते. गजानन सरांद्वारे मला विविध चिन्ह मिळालेले आहेत, त्यांचे पण मी खूप आभार मानते. आणि वासंतीताईंचे आशीर्वाद मला सातत्याने जाणवत आहेत, त्यांची पण मी खूप खूप आभारी आहे. दोन्ही हात आपले एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून पाण्याच्या ग्लासवर ठेवायचे. रेकीचे 5 तत्व एक संस्कार आहेत आपल्यावर, ते नेहमी करता लक्षात ठेवायचे. जेव्हा जेव्हा रेकीच्या ध्यानाला आपण बसतो, जास्तीत जास्त निर्विचार होण्याचा प्रयत्न करायचा. ह्या क्षणाला आत्ता आपण निर्विचार आहोत. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर अशी प्रतिकृती आहोत. आपण एक पवित्र आत्मा आहोत. मनुष्य योनी आपली ही खूप महत्त्वपूर्ण आहे. अतिशय हुशार असलेली ही योनी आहे. या योनीमध्येच आपल्याला लक्षात येतं की कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत. या दैवी ब्रह्मांडीय शक्तीच्या आशीर्वादाने आपले सगळे कल्याण होत आहे. या क्षणाला आत्ता आपण एकदम निर्विचार आहोत. आपला कोणावरही राग नाही, आपण कशाचीही चिंता करत नाही आहे. आपलं काम अगदी आपण सचोटीने करत आहोत. या पवित्र मनुष्य जन्मावर आपलं खूप प्रेम आहे. त्याचबरोबर
आपल्या ह्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकावर आपलं प्रेम आहे. आपल्या कुटुंबावर, आपल्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीवर आपलं खूप प्रेम आहे. या शक्तीच्या आशीर्वादाने आपण शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या एकदमच सक्षम झालेलो आहोत आणि आपल्या आयुष्यातलं जे इच्छित ध्येय आहे ते आपण प्राप्त करत आहोत. प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे. टाळूच्या मध्यस्थानी किंचित वर आहे आपले सहस्त्रहार चक्र, ज्याला क्राऊन चक्र म्हणण्यात येते. सावकाश सगळ्यांनी डोळे मिटून घ्या. पाठीचा कणा एकदम ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या कल्पनेमधून या चक्रावर सुंदर असा जांभळा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. हा जांभळा प्रकाश ज्याचा संबंध आहे आपल्या अंतर्मनाशी. आपल्या अंतर्मनामधनं आता विचार करायचा आहे. सहस्त्र जांभळ्या रंगाच्या पाकळ्या असलेले कमळाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे. आता ही प्रत्येक पाकळी जिचा संबंध आहे आपल्या अंतर्मनामध्ये येणारे विविध विचार, ज्या विचारांना आत्ता आपण शून्य केलेलं आहे, या सगळ्या पाकळ्या एक रंगाच्या, एकसारख्या, त्याप्रमाणे आपले विचार पण आत्ता या क्षणाला एकसारखे झालेले आहेत. गडद जांभळा प्रकाश या ठिकाणी पडलेला आहे. या पाकळ्या म्हणजे जणू काही आपल्या मेंदूमध्ये असलेला प्रत्येक न्यूरॉन जो एकसारखाच आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये रक्तधातूमध्ये असलेल्या प्रत्येक पेशी. आज ह्या पेशींना जांभळ्या प्रकाशात आपण बघत आहोत. चैत्र शुद्ध त्रयोदशी चा आजचा दिवस. सोमप्रदोष आज आलेला आहे. सोमवारी जो प्रदोष येतो म्हणजे त्रयोदशी येते, त्याला सोमप्रदोष असे म्हणण्यात येते. प्रदोष ज्याचा संबंध आहे शिवशक्तीशी. असे मानण्यात येते की प्रदोषच्या दिवशी म्हणजे प्रदोषकाली संध्याकाळच्या समयी साक्षात शिवदेव हे नंदीवर बसून या विश्वाचे भ्रमण करत असतात आणि त्या प्रदोष समयी आपण त्यांना जर पूजा केली, अर्चना केली, तर त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतातच. आपल्या बंद डोळ्यांमधून शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. आजच्या पवित्र सोमप्रदोषच्या दिवशी आपण शिवलिंगाला अभिषेक करत आहोत. त्यानंतर बेलपत्र आपण शिवलिंगावर चढवलेले आहे. डोकं टेकून साष्टांग प्रणिपात शिवशक्तीला. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचंय. अगदी सावकाश आपले दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने ठेवायचे. डोक्याच्या मागचा भाग, त्याच्या आतमध्ये असलेले आपले दोन्ही मेंदू यांना सुंदर अशा गडद जांभळ्या प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा. कल्पनेमधून या दोन्ही मेंदूंवर ओम काढायचंय. त्यानंतर रेखेचे चिन्ह काढा, चोकुरे काढा, ऑन्शा झाशोनेन काढा, सेहेकी काढा, हार्टचं चिन्ह काढा. रेखे मास्टरनी मास्टरचं चिन्ह काढा. आपले दोन्ही सक्षम मेंदू ज्यांना सूर्याप्रमाणे तेज प्राप्त होत आहे,
दिवसेंदिवस आपला मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे. शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू, त्याच्यामधला महत्त्वाचा वायू उदान वायू, ज्याचे कार्य विशुद्ध चक्र, आज्ञाचक्र आणि सहस्त्रहार चक्रामध्ये अगदी व्यवस्थितरित्या सुरू आहे. आत्ता या क्षणाला आपण जे विचारांचे ओझे आपल्या मेंदूवर आहे ते आपण पूर्ण कमी केलेले आहे. या क्षणाचा आपण भरभरून आनंद घेत आहोत. शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. शिवशक्ती रूपी परमतत्वाशी आत्ता आपण या क्षणाला एकरूप होत आहोत. प्रत्येक न्यूरॉन खूप महत्त्वाचा. प्रत्येक न्यूरॉनला जांभळ्या प्रकाशात बघायचंय. असा हा जांभळा प्रकाश जो आपल्या पूर्ण सहस्त्रहार चक्रावर पडलेला आहे. खूप आभार मानायचे आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे. प्रत्येक वेळेला दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि अगदी सावकाश श्वास सोडत ओमचं उच्चारण करा. मकार रूपे शिवशक्ती स्वरूपा समुद्रामध्ये आपण एका नावेवर चाललेलो आहोत. उदान वायू स्वरूपामधील आपली नाव परमतत्वाकडे चाललेली आहे. विचारांचे ओझे एकदम कमी झालेले आहे. परमतत्वाचा प्रवास आपला सुरू झालेला आहे. शिवतत्वाचे खूप आभार मानायचे. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. वैश्विक ब्रह्मांडीय शिवशक्ती जी आपल्या हातामधनं वाहतीये त्याकडे लक्ष द्यायचंय. तळहातामधनं जी ऊर्जा वाहतीये तो गरमपणा आपल्या दोन्ही डोळ्यांना मिळत आहे. दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेले आज्ञाचक्र, ज्याला थर्ड आय चक्र पण म्हणतात, त्याला आपण जागृती देत आहोत. आज्ञाचक्रावर आता दिव्य असा जांभळा प्रकाश बघायचा आहे. हा दिव्य जांभळा प्रकाश कपाळाच्या मागच्या दिशेने पूर्ण आपल्या कपाळावर, दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेल्या चक्रावर, सूक्ष्म ग्रंथीवर पडलेला आहे. पवित्र आत्म्याचे स्थान असलेले हे चक्र सातत्याने आपण स्वतःला जाणीव करून देतोय की आपण एक दिव्य आत्मा आहोत, एक पवित्र आत्मा आहोत. या पवित्र आत्म्याद्वारे आपण शिवतत्वाशी एकरूप होत आहोत. गुरुतत्व असलेले हे चक्र गुरूंच्या स्थानी आज शिवशक्तीला बघायचंय. पूर्ण समर्पण ह्या शिवशक्तीला. शिवशक्तीचेच उग्र स्वरूप हनुमानजी, जे आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे वायू आहेत त्यांचे संतुलन करत आहेत. महाबली, शक्तीची देवता, युक्तीची देवता हनुमानजी यांना आपल्या आज्ञाचक्रातनं बघायचंय. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात.
ओम हम हनुमते नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. खूप आभार मानायचे. उदान वायूच्या स्वरूपामध्ये असलेले हनुमानजी जे आपल्या कंठापासून वरच्या सगळ्या भागांमध्ये संतुलन आणत आहेत. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत मकार रूपी ओमचं उच्चारण करा. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. स्तोत्र मंत्र त्यांच्यामध्ये असलेली ताकद आपल्याला लक्षात आलेली आहे. रेकी ह्या शिवशक्तीच्या आशीर्वादाने रोज आपण आपल्या आयुष्यामध्ये या स्तोत्र मंत्रांचे पठण करत आहोत. आपली वाणी तर शुद्ध होतच आहे, पण त्याचबरोबर आपली श्रवणशक्ती उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार मानायचे. उदान वायूच्या कार्यामुळे इथले सूक्ष्म अवयव त्यांचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे. अतिशय प्रभावी असलेले हनुमानजींचे स्तोत्र, मारुती स्तोत्र, त्या सुंदर मारुती स्तोत्राचे खूप आभार मानायचे. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत त्या स्तोत्राचं पठण आत्ता आपण करणार आहोत. हे पठण सुरू असताना आपल्या हातामधनं जी ऊर्जा वाहते त्या ऊर्जेकडे लक्ष द्यायचंय. अगदी जाणीवपूर्वक सगळ्यांनी लक्ष द्या. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा ओठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदांतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषिका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांडे मायले नेनू आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीट कुंडले बरी सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वत ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्रादी सारखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुनी नेला आला गेला मनोगती अनुपासुनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळना कोठे
मेरु मंदार धाकुटे, आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे, भेदिले शून्य मंडळा, धनधान्य पशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही, नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शने, भूतप्रेत समंदादी, रोगव्याधी समस्तही, नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शने. हे धरा 15 श्लोकी, लाभली शोभली वरी, दृढ देह निसंदेह, संख्या चंद्रकळा गुणे, रामरूपी अंतरात्मा, दर्शने दोषनाशिती. इतिशी नारद पुराणे नाम इतिशी संकटनाशनम स्तोत्र संपूर्णम. खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या श्रवण शक्तीचे. मारुतीरायांचे खूप आभार. इति श्रामदास कृतम मारुती स्तोत्र संपूर्णम. सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. उदान वायू ज्याला आपण बघू नाही शकत पण अनुभवू शकतो, या उदान वायूचे कार्य जे आपल्या अंतर्मनाला हलके करत आहेत, जे विविध प्रकारची ओझी आपण आपल्या मेंदूवर घेतली आहेत, अंतर्मनावर घेतलेली आहेत, आपल्या या कंठस्थानी असलेल्या वाणीवर घेतली असेल, त्या सगळ्यांना आपण आज इथे सोडून देत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या शुद्ध वाणीचे. या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित असलेले हे चक्र एकही क्षण, एकही श्वास वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा, श्वासाचा आपण सदुपयोग करत आहोत. या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत. सातत्याने सगळ्यांबद्दल आपण चांगले विचार ग्रहण करत आहोत. त्याप्रमाणेच कृती आणि त्याप्रमाणेच बोलणे. खूप आभार मानायचे. दिव्य असा गडद जांभळा प्रकाश चक्रावर पडलेला आहे. इथल्या प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. बीजमंत्रांद्वारे सावकाश आपले दोन्ही हात खांद्याच्या मागच्या बाजूने ठेवा किंवा मानेच्या मागच्या बाजूने. आपल्या पाठीच्या मधोमध आहे आपला मेरुदंड आणि या मेरुदंडाच्या आतमध्ये आहे सुषुम्ना नाडी, जिच्यावर आहेत शरीरामधली सगळी चक्र. या चक्रांना आपण सातत्याने रोज ऊर्जा देत आहोत. शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. खूप आभार मानायचे सक्षम सुषुम्ना नाडीचे. या सुषुम्ना नाडीवर विळोखे घातलेली इडा आणि पिंगळा नाडी, ज्यांचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे. खूप आभार मानायचे. ओम द्वारे शिवशक्तीचे खूप आभार. मारुतीरायांचे खूप आभार.
नमः. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा. सूक्ष्म स्वरूपामध्ये असलेले देवांचे देवदूत चित्रगुप्त आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब लिहून ठेवत आहेत. खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे ओम द्वारे. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवा. दंडाच्या आतमधला सूक्ष्म अवयव, प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी, या प्रत्येकामध्ये ओम बीजाक्षर बघण्याचा प्रयत्न करा आणि खूप आभार माना ओम द्वारे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मनगटांवर घ्या. कल्पनेमधून तळहातांवर ओम काढा, चोकुरे काढा, हॉन्शा झाशोनेन काढा. खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे. या दोन्ही हातांनी आपण भरभरून अन्नदान, द्रव्यदान, ज्ञानदान करत आहोत. अखंड नामस्मरण आपण करत आहोत. राम नाम जे हनुमानजींना पण खूप प्रिय आहे. खूप आभार मानायचे हनुमानजींचे. ओम हम हनुमते नमः. श्रीराम जय राम जय जय राम. खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. दिव्य असा जांभळा प्रकाश अनाहत चक्रावर पडलेला आहे. शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. साक्षात हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे सक्षम वायुतत्वाचे. या ठिकाणी कार्यरत असलेला प्राणवायू, त्याचे खूप आभार मानायचे. शिवाय. ओम हम हनुमते नमः. अगदी सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्र सोलार प्लेक्सेसवर ठेवा. सुंदर असा गडद जांभळा प्रकाश या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. शिवशक्तीचा आजचा दिवस सोम प्रदोष. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे. प्रत्येक क्षणाला प्रदोष समय म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदर आणि सूर्यास्तानंतरचा प्रदोष समय, आणि त्याचप्रमाणे सकाळी सूर्य उदयाच्या वेळेला अगोदर 1.5 तास आणि सूर्य उदय झाल्यानंतरचा 1.5 तास, त्याला प्रदोष समय असे म्हणण्यात येते. ज्या ठिकाणी दिवस सुरू होतो रात्र संपते, ज्या ठिकाणी रात्र सुरू होते आणि दिवस संपतो, त्याला प्रदोष काल संबोधण्यात येते. आणि अशा या प्रदोष काळी
शिवशक्ती म्हणजे साक्षात शिव, नंदीवर आरूढ होऊन, नंदी ज्याच्यामध्ये आहेत सगळी तीर्थस्थानं, आणि ज्या ह्या प्रदोष समयी आपण जेव्हा शिवांचं पूजन करतो, भरभरून शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळतात. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे. खूप आभार अग्नितत्व स्वरूपामधील अन्नमय कोशाचे. बीजमंत्र ओम द्वारे. या ठिकाणी आपण उकार रूपी ओमचं उच्चारण करत आहोत. खूप आभार शिवशक्तीचे. सक्षम अग्नितत्वाचे खूप आभार मानायचे. आजचा पवित्र दिवस शनी प्रदोषाचे खूप आभार मानायचे. ओम नमः शिवाय द्वारे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अगदी सावकाश आपले दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ दोन्ही हात ठेवा. सुंदर अशा जांभळ्या प्रकाशामध्ये या चक्राला बघण्याचा प्रयत्न करा. शरीरामधले पहिले चक्र, मूलाधार चक्र, ज्याचं स्थान आहे जननेंद्रियाच्या वर, माकड हाडाच्या खालच्या टोकाच्या पुढे. कल्पनेमधूनच गणपती बाप्पांना बघायचे. शिवशक्तीचेच एक सुंदर असे स्वरूप. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ओम गम गणपतये नमः. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र सुंदर असा जांभळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. खूप आभार मानायचे. सोम प्रदोषाच्या पवित्र दिवसाचे, हनुमानजींचे, वैश्विक ब्रह्मांडीय शिवशक्तीचे खूप आभार. ओम नमः शिवाय. इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव, त्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. खूप आभार मानायचे. अपान वायूचे, उदान वायूचे खूप आभार. उदान वायूद्वारे आपल्या शरीराला हलकेपणा मिळत आहे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. शरीरातले सगळ्यात मोठे हाड हे आपल्या मांडीमध्ये, त्याला आपण ऊर्जा देत आहोत.
गडद जांभळ्या प्रकाशामध्ये आपल्या दोन्ही पायांना बघायचंय आणि मग ओमचं उच्चारण करा. पूर्ण समर्पण ह्या शिवशक्तीला नामाद्वारे. खूप आभार इथल्या सूक्ष्म अवयवांचे. आणि सावकाश आणि प्रेमाने आपल्या दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवा. कल्पनेमधून या दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा. रेखीस्तर 2 झालेल्यांनी चोकुरे काढा. व सेहेकी काढा. खोल श्वास घ्या. श्वासाला रोखा आणि ओमचं उच्चारण करा. सावकाश आणि प्रेमाने आपल्या घोट्याच्या खाली हात ठेवायचे. दिव्य जांभळ्या प्रकाशात आपण आपल्या दोन्ही पायांना बघत आहोत. शरीरात कार्यरत असलेले वायू, त्यांचे खूप आभार मानायचे. यात आवर्जून आपण उदान वायूचे आभार मानत आहोत. खूप आभार इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. बीजमंत्रांद्वारे. सावकाश आपले दोन्ही हात घोट्यांवर ठेवा. आपल्या तळपायांमधला दुर्लक्षित असलेला भाग म्हणजे आपले तळपाय. कल्पनेमधून तळपायांवर ओम काढायचंय. लम काढा. वम काढा. नम काढा. खूप आभार आपल्या सक्षम तळपायांचे. प्रेमाने आपले दोन्ही हात तळपायांवर ठेवा. कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा. चोकुरे काढा. हंशा झाशोनेन काढा. सेहेकी काढा. खूप आभार मानायचे सक्षम तळपायांचे. ओमद्वारे. हनुमानजींचे खूप आभार मानायचे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात बघा सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन यायचे आहेत. स्वतःला मनापासून नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये आपल्या स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे. या क्षणाचे खूप आभार. प्रत्येक श्वासाचे खूप आभार.
पाण्याच्या ग्लासवर तुम्ही ओम काढायचं आहे, मग चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे. चिबॉल आपण आपल्या लोकांसाठी जो केलेला आहे तो चिबॉल घ्यायचा आहे. या चिबॉलला आज तुम्ही सुंदर जांभळ्या प्रकाशात बघा. जे कुठले नातेवाईक असेल त्या सगळ्यांना ह्या चिबॉलमध्ये बघायचे. आपले आई बाबा, सासू सासरे, त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. या चिबॉलवर तुम्ही ओम काढायचं आहे. चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. मग डिस्टन्सचं चिन्ह काढा. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. हार्मणीचं चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. आणि मग काढायचं आहे तुम्ही बघा, झोनारचं चिन्ह काढा. आपल्या आईबाबांवर सगळ्यांवर झोनार झोनार झोनार. मास्टरने काढायचं आहे मास्टरचं चिन्ह. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. आपल्या लोकांना आपण रेखी पाठवत आहोत. आपले आई वडील, त्यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. त्यानंतर ह्या चिबॉलमध्ये बघायचे. आपली बहीण भावंड, त्यांचे कुटुंबीय, प्रत्येकापर्यंत ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद जात आहेत. आता सासू सासऱ्यांना बघण्याचा प्रयत्न करा. दीर नणंद, त्यांचे कुटुंबीय, सगळ्यांपर्यंत ह्या शक्तीचे आशीर्वाद पोहोचत आहेत. आपल्या आयुष्याचा जोडीदार, ज्याच्यामुळे आयुष्याला ध्येय मिळालेले आहे, त्यांचे खूप आभार मानायचे. आपल्या मुलांना बघण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलांचे खूप खूप आभार मानायचे. आपली मुलं म्हणजे आयुष्यातला एक सुंदर आशीर्वाद. त्यांच्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार. आता आपले इतर नातेवाईक, आपले मित्र मैत्रिणी, शेजारी, सगळ्यांना बघण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांना आपण रेकी देतोय. सगळ्यांचे खूप आभार मानायचे. या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांच्या आयुष्यातल्या संकटांची तीव्रता कमी झालेली आहे. आता आपल्या सुंदर वास्तूला बघायचे. प्रेमाचे स्वरूप असलेली आपली सुंदर वास्तू, जे कोणाचे फक्त स्वप्नच असते, जे आपलं प्रत्यक्षात आलेलं आहे. खूप आभार आपल्या पवित्र वास्तूचे. दैवी शक्तींचे आशीर्वाद आपल्याला वास्तूला मिळत आहेत. खेळीमेळीचे वातावरण आपल्या वास्तूमध्ये आहे. चांगल्याच गोष्टी आपल्या वास्तूमध्ये घडत आहेत. उत्तरोत्तर प्रगती आपल्या पवित्र वास्तूद्वारे होत आहे. खूप आभार आपल्या वास्तूचे. प्रत्येक क्षणाला सावकाशाची बॉलला कव्हर करा, वरपासून खालपर्यंत, आणि नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपल्या वास्तूला बघा. परत कव्हर करा, नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये आपल्या वास्तूला बघा. परत कव्हर करा, नमस्कार करा. चिबॉलवर ओम काढायचंय, मग चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. ह्या चिबॉलला आपण तयार केलेलं आहे पुढच्या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत. तोपर्यंत सगळ्यांना आशीर्वाद मिळत राहणार आहेत. चिबॉलला ठेवा ब्रह्मांडात आणि मग राखू काढा. राखू राखू राखू. खूप आभार वैश्विक शिवशक्तीचे. आता तुम्ही या पृथ्वीसाठी जो चिबॉल केलेला आहे तो चिबॉल घ्यायचा आहे. या चिबॉलला तुम्ही बघायचंय.
सुंदर अशा जांभळ्या प्रकाशात, आणि या जांभळ्या प्रकाशात बघा पूर्ण या पृथ्वी ग्रहाला जे वातावरणामध्ये विविध बदल होत आहेत ते फक्त आपल्या चुकीमुळे होत आहेत. या पृथ्वी मातेची माफी मागायची आहे. आम्हाला माफ कर, कृपया आम्हाला माफ कर. धन्यवाद, आम्ही तुझे खूप आभारी आहोत. तू आम्हाला भरभरून देत आहे, फक्त आम्हालाच त्याची किंमत नाही आहे. माझं या पृथ्वी तत्वावर, पृथ्वी ग्रहावर खूप प्रेम आहे. आजपासून मी या पृथ्वी ग्रहाची खूप काळजी घेत आहे. पृथ्वी ग्रहाला मी रोज सातत्याने रेखी पाठवत आहे. तिसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्या घडामोडी देशामध्ये होत आहेत, जगामध्ये होत आहेत, त्या सगळ्यांना मी रेखी पाठवत आहे. वैश्विक शिवशक्ती सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे. सगळ्यांच्या आयुष्यामधल्या संकटांची तीव्रता कमी झालेली आहे. खूप आभार मानते मी या पवित्र पृथ्वी ग्रहाचे. प्रत्येक क्षणाला सुजलाम सुफलाम असलेली पवित्र धरणी माता परत तशीच होत आहे. भरभरून तिचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत आहे. सावकाश याची बॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये याची बॉलला बघा, परत कव्हर करा, नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये ही पवित्र धरणी माता सुरक्षित आहे. परत कव्हर करा, नमस्कार करा. याची बॉलवर ओम काढायचंय आणि मग चोकोरे काढा. चोकोरे चोकोरे चोकोरे. याची बॉलला ठेवायचंय ब्रह्मांडात आणि मग राखो काढा. राखो राखो राखो. खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. या क्षणाचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. प्रत्येक श्वासाचे खूप आभार. शिवशक्ती स्वरूपाचा सोम प्रदोषचे खूप खूप आभार. नक्की आज जरी तुम्ही घरातल्या घरात जरी शिवलिंगाचं पूजन केलं संध्याकाळच्या वेळेला तरी चालणार आहे. फक्त प्रदोष काळी करा. तर लता तू आली तर मी तुला हे देऊ शकेल, नर्मदेमधलं मी आणलेलं आहे गोटा. तर तू आली तर तुला गीतेचं पण द्यायचं आहे पुस्तक आणि हे पण. तर तू आली तर मी तुला देईल. म्हणजे जे इथे राहतात पुण्यात त्यांना मी ते देऊ शकते. आणि प्रसाद पण घेऊन जा नर्मदेचा, कालचा अक्कलकोटचा. तर 1-2 दिवसात कधी भेटलो तर आपण नक्की मी तुला देते. ठेवलं आहे मी. हां चालेल. नक्की संध्याकाळी प्रदोषकाळी समयी सगळ्यांनी पूजा करा आणि बघा कसे आशीर्वाद मिळतात शिवशक्तीचे. तनुजाशी बोलायचं होतं. हां